प्रतिष्ठान द्वारा आयोजित रोग निदान शिविर शुरू है। ये शिविर नेहरू जी बर्थडे इनके ओर से निःशुल्क आंखों की जांच, निःशुल्क चश्मों का वितरण शिविर। आप खड़े रह के देखिए मत, आने जाने वाले सभी लोगों से निवेदन है इसका शिविर का लाभ लीजिए। उतर के नाम लिखवा कर अपने चेकअप करवा लीजिए। भव्य रोग निदान शिविर, भव्य रोग निदान शिविर, चला चला चला, भव्य रोग निदान शिबिराला चला। वामनराव बर्डे सुरती लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे भव्य रोग निदान शिबिर, चला चला चला। दुर्गा माता मंदिरामध्ये चला, भुवनेश्वरी माता मंदिरामध्ये चला। भव्य रोग निदान शिबिर, भव्य रोग निदान शिबिर, ऑपरेशन नोंदणी शिविर। आप भुवनेश्वरी माता मंदिर में आके शिविर का लाभ उठाएं। रोग निदान शिविर शुरू है। सभी लोगों से निवेदन है इस निःशुल्क शिविर का लाभ लें। शिविर पूरी तरह निःशुल्क है, मुफ्त है, फ्री में है। मंगलवार को साथ में आधार कार्ड राशन कार्ड के जरा लेना, ठीक है। 2-4 दिन भर्ती रहना पड़ेगा ऑपरेशन के लिए। ऑपरेशन होने के बाद गाड़ी लाके छोड़ देंगे आप, ठीक है। चश्मे का वाटप किया जाता है यहाँ पे, और जिसकी भी शस्त्रक्रिया मोतिया बिंदु की करना है तो मंगलवार को यहीं पे गाड़ी आएगी। खाने की व्यवस्था, आने जाने की व्यवस्था सब वामनराव बर्डे सुरती लोकसेवा प्रतिष्ठान की तरफ से की जाएगी। इसलिए ज्यादा से ज्यादा नागरिकों से निवेदन है कि आप आते हैं शिविर का लाभ उठाइए। अभी नवीन लोक आलेले आहे, त्यांना बाजूला एंट्री करा, नाव घ्यावं सांगा, फोन नंबर बरोबर सांगा। मामा जी बाजू में वहाँ पर चिट्ठी बना लीजिए। अरे इधर बैठो तो। सब व्यवस्था नरेश भाऊ बर्डे इनकी ओर से की गई है। आपको कोई खर्चा उसमें आने वाला नहीं है। जिन्होंने आंखों की जांच की हुई है और जिनको चश्मा बताया गया है उन्होंने चश्मे के लिए नोट कीजिएगा बाजू में आके। वामनराव बर्डे स्मृति लोकसेवा प्रतिष्ठान
हे मागील 15 वर्षापासून समाजसेवेचे निरनिराळे कामं करीत आहेत। त्या अंतर्गत आम्ही आमचे लोकप्रिय नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस 27 मेला होता आणि त्याचप्रमाणे आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलैला। अशा प्रकारचा आम्ही एक सेवा पर्व एक 27 मे ते 22 जुलै एक सेवा पर्व म्हणून आम्ही वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान आणि आमचे जे पदाधिकारी आहेत, जे कुबरेजी आहेत, शिवपालजी आहेत, आशिष सडमाकेजी, या सगळे पदाधिकारी लोक आणि मनीष दुबे अशा सगळ्या लोकांनी आम्ही ठरवलं ते या सेवा पर्वामध्ये निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही हाती घेतले आहे। जसे की भव्य रोग निदान शिबिर। या शिबिराचा एकच लाभ आहे का सर्व मला आज आरोग्यापासून कोणी सुटलेलं नाही आणि गोरगरीब जनतेला आज आरोग्याचं जर तपासणी करायची असेल तर खूप पैसा लागतो। म्हणून मी एक वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या गरीब लोकांना निःशुल्क कसा आधार होईल, आपण त्यांना त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी एक निःशुल्क असं भव्य रोगनिदान शिबिर आहे। या शिबिरामध्ये हड्डीचे रोग असो, नेत्राचे रोग असो, हार्टचे रोग असो, मेडिसिनसुद्धा इथं उपलब्ध करून देता आम्ही आणि निरनिराळे मोतियाबिंदूचे ऑपरेशन हे सुद्धा या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे। आतापर्यंत आम्ही कमीत कमी 8 ठिकाणी आमचे शिबिर झालेले आहे आणि हे आमचं 9वं शिबिर आहे। या 9व्या शिबिरामध्ये सुरेंद्रगड हा जो गोड मोहल्ला आणि भुवनेश्वर देवी जिथे मला प्रेरणास्थान मिळते, जिथे माझे शुभचिंतक लोक इथे राहतात, यांचे आरोग्य चांगलं राहिले म्हणून आम्ही भुवनेश्वर देवीच्या मंदिरामध्ये हे आयोजन केलेलं आहे। या आयोजनाच्या मध्ये 350 लोकांनी मोतियाबिंदूची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्याचप्रमाणे 3500 आम्ही चष्मे ज्यांना डोळ्याने दिसत नाही आणि जे लोक गरीब लोक चष्माही घेऊ शकत नाही अशांना निःशुल्क चष्मे वाटपाचंही काम सायमल्टेनियसली चालू आहे आणि अशा प्रकारचं वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान काम करत आहे। यापुढे आम्ही झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा हा एक आमचा सामाजिक उपक्रम आहे। त्यानंतर आमचा नंतर आम्ही हे करणार आहे, काय म्हणतात त्याला, तुमचं लोकांना गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, जे पोरं मेरिटमध्ये आले आहे त्यांनाही असं वाटतं कोणी आमचा सत्कार करायला पाहिजे। तर वामनराव बर्डे मागील 10 वर्षापासून ते कार्यक्रम करत आहे, यावर्षी तो आम्ही घेतलेला आहे। अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम करीत आहोत। मला मागील मी 12 ते 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकारी सदस्य म्हणून काम करतो। माझी मिसेस सांदाताई बर्डे या प्रभागाची नगरसेविका होती आणि आम्ही इलेक्शन हारल्यानंतर सुद्धा आम्ही लोकांच्या संपर्कात, लोकांच्या दुःखात आम्ही निरंतर 10 वर्षापासून आहोत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं मला भारतीय शहराच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली, याबद्दल मी माझे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, माझे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे बावनकुळे साहेब आणि माझे प्रमुख प्रभारी संदीपजी जोशी यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार मानतो आणि मला जी जबाबदारी दिली आहे मी जातीनं भारतीय जनता पार्टीचं निष्ठेनं काम करील अशी या ठिकाणी मी आवाहन करतो आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त विधायक कसे निवडून येतील या दृष्टीनं मी प्रयत्न करील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। आज या ठिकाणी सुरेंद्रगड येथे भुवनेश्वरी माता मंदिर ते भव्य रोगनिदान शिबिरचं आपण आयोजन केलेलं आहे। याआधी पण आपण 7 ते 8 आपले शिबिर पार पाडले आहे, अजून आपले शिबिर सुरूच आहे। आपण माननीय लोकप्रिय नेते नितीनजी गडकरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम सुरू केला आणि हा उपक्रम आपला 22 जुलैपर्यंत म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसापर्यंत हा उपक्रम सुरू राहील। तर आपल्या ह्या शिबिरामध्ये सगळे रोग तपासणी, गायनिक असो, हड्डी असो, चष्मे असो, सर्व प्रकारची तपासणी होऊन औषधसुद्धा इथे मेडिसिन आपण देतो। त्याचप्रमाणे नुसती तपासणी करून आपण नंबर देत नाही, तर तपासणी करून आपण चष्मे आतापर्यंत आमचे कमीत कमी ह्या प्रकारचे 3500 चष्मे वाटप झालेले आहे आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन करता
आम्ही व्यवस्था करतो गाडीची, त्यांना नेणे आणणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था, ही गाडी येते आणि त्यांना घेऊन सगळी व्यवस्था करून घरी सोडून देते। ही व्यवस्था आम्ही करतो। त्या व्यतिरिक्त असे बरेच कार्य आमचे सुरू असते लोकसेवा प्रतिष्ठानमार्फत। माझे सासरे श्री वामनरावजी बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानमार्फत आम्ही गेल्या 15 वर्षापासून कार्य आमचे सुरू आहे। त्यामध्ये गरीब मुलांना पुस्तकं वाटप, औषध वाटप, कोरोना काळातसुद्धा आम्ही किट वाटपपासून औषधं वाटप सुद्धा केलेले आहे। त्यानंतर पावसाळा सुरू झालं की वृक्षारोपण, स्वतः गाडी, आमच्या घरची गाडी असून त्याच्यात आम्ही झाडं, कुदळी, पावडर सगळं तयार ठेवतो आणि ज्यांनी पहिले येऊन नोंद करायचे ऑफिसमध्ये त्यांच्या एरियात जाऊन आम्ही झाडं लावून त्याला जाळी वगैरे लावून सगळं तयार करतो। फक्त त्यांना एक जिम्मेदारी देते की आपल्या घरासमोरचं झाडची जिम्मेदारी तुमची आहे, याला पाणी टाकणं, वाढवणं हे आपल्या बाळाला जसं वाढवतो त्याप्रमाणे हे तुमचं कर्तव्य आहे, असं आमचं वृक्षारोपणचं कार्य असते। त्यानंतर उन्हाळ्यात गरीब लोक वगैरे आपले चप्पल शिवणेवाले असतात, ते आपले असेच बसलेले असते उन्हात, तर त्यांच्यासाठी टेंट वाटप करतो आम्ही, चप्पल वाटप करतो। माझे सासरे वामनरावजी बर्डे यांच्या स्मृती पुण्यतिथी असते 13 मेला, त्या दिवशी आम्ही गरीब लोकांना जे मंदिराच्या समोर बसलेले असतात त्यांना दुपट्टा वाटप, चप्पल वाटप असं करत असतो। असे विविध उपक्रम आमचे सुरू असते आणि असेच अजून सुरू राहील। वार्ता केली त्यांनी असं म्हटलं आहे की हा उपक्रम असे चालत राहावे आणि वामनराव बर्डे या स्मृतीचे उपक्रम चालत राहिल्याने आम्हाला सुद्धा याचा लाभ होतो। ओके, त्यांनी म्हटलं की आम्ही श्रीमंत नसल्यामुळे आम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्च भरपूर लागतो, परंतु वामनराव बर्डे या परिसरामध्ये आम्हाला निःशुल्क चष्म्याचा वाटप होत आहे, याच्यामध्ये तुम्ही काय सांगा? हो, तर हे बरोबर आहे, कारण आजकाल असं आहे की पुरुष वर्ग कधी पण दवाखान्यात जातो, चेकअप करून घेतो, पण महिला आपल्या घरातल्या घरातच असतात। त्यांना असं वाटतं की दवाखान्यात गेलो तर पैसे लागेल, ब्लड चेक कसं करायचं, शुगर आहे की नाही माहीत नाही होत, BP आहे की नाही ते नाही, थायरॉईड माहीत नाही होत। त्यामुळे आम्ही ब्लड चेकअपसुद्धा इथे आहे, यामार्फत आपल्याला थायरॉईड, ब्लड शुगर सगळं माहिती पडते। तर हे फार आशीर्वाद देतात आम्हाला की वामनराव बर्डे स्मृतीप्रित्यर्थ आम्हाला हे चेकअप करायला भेटत आहे आणि मोफतमध्ये चष्मे सुद्धा मिळत आहे आणि मोतीबिंदू आले की नाही हे सुद्धा माहीत नाही राहत, तर ते सुद्धा इथे माहीत होते। माहीत होऊन आपण त्यांना नेऊन त्यांचं ऑपरेशन करून आपण त्यांना परत घरी आणून देतो। ह्या सगळ्या व्यवस्था करत असल्यामुळे ते फार आनंदी आहे, खुश आहे आणि आपलं 10व्यापासून सगळ्या एरियात शिबिरं सुरू आहे। आज भुवनेश्वरी माता गोंड मोहल्ला हा मागास एरिया आहे, या ठिकाणी आम्ही हे आयोजित केलेलं आहे। मी सगळ्यांना आव्हान करते की जे शिबिर सुरू आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या ठिकाणी मी थांबतो। ठीक आहे। और वहाँ तो ऑपरेशन भी कर देंगे, यहाँ लाके रहने की व्यवस्था सब वामनराव बर्डे अभी जांच किया तो पैसे दिए कहीं पैसे देने का नहीं, सब निःशुल्क है और मेडिसिन कुछ लगती होगी तो वो भी अपने को वहाँ मिलेगी। तो आप जाने के बाद में और लोगों को बताओ, और यहाँ उसका ये आपके लिए यहाँ पे हमने आपके लिए रखा है। हाँ, दवाई मिल गई ना, बस और अपना सब BP शुगर चेक कर लीजिए। लेडीज लोग, ये आदमी लोग क्या होते हैं मैडम, आदमी लोग कहीं भी जाएंगे अपना चेक कर लेते, मगर लेडीज लोगों को बहुत ये एक बार चेक कर लो, कुछ करने वाले तो अपन नहीं कर सकते। नमस्कार, क्या रहता है ये चेक कर लो। भोजन की भी व्यवस्था की है, नहीं तो बीमार पड़ते तो अपने को पैसे उधार मांगना पड़ता, बराबर है कि नहीं? कई लोगों के घर चले जाते और आज उसकी भी व्यवस्था पूरी नहीं की। आपके पैसे का नुकसान नहीं होना चाहिए, फायदा होना चाहिए। चेक कर लो, मैं रास्ते में खड़ा हूँ।
मेरा नाम नीता ठाकुर। आपने चेकअप कर लिया क्या? हाँ जी हाँ, चेकअप कर यहाँ लिया। पे किस तरह को यहाँ पे शुल्क लिया जा रहा है क्या? नहीं, निःशुल्क है, सबके लिए है, पूरे सुरेंद्रगढ़ के लिए बना है शिविर। यानी आपको यहाँ पे दवाइयाँ मिली क्या? हाँ, दवाई मिली, मैंने आँखों का चेकअप करे, मुझे ड्रॉप मिला है, ये आँखों के लिए 3 टाइम डालना है, वो डॉक्टर ने मुझे बताया है। और कुछ दिन 2-4 दिन के बाद चश्मा भी आएगा मेरा बना के, जैसे उसमें पैसा नहीं लगेगा, निःशुल्क है। यहाँ पे आना चाहिए, ऐसा होते रहना चाहिए क्या? नहीं, होते ही रहना चाहिए, क्योंकि हमारा स्लम एरिया है, ये ऐसे यहाँ पर सब गरीब वर्ग के भी लोग रहते, मीडियम लोग के भी रहते, सब अच्छे है, लेकिन वो होना चाहिए सब सुविधा। अभी आपके सामने मैडम ने अपने को यहाँ पे जो तपासने के बाद में उनको जो यहाँ पे पता लगा है क्या? हाँ, दवाई मिल गई है। बिल्कुल कोई प्रकार का नहीं लगा? नहीं। और यहाँ पे जो अभी आपको दवाई वगैरह यहाँ पे मिल गई है क्या? हाँ, चश्मा नहीं मिला अभी भैया। यहाँ पे आके आपको कैसा लगा? ठीक लगा भैया, आँख में दर्द है, सिर में दर्द है। ऐसा जो आरोग्य शिविर है वो हर साल होना चाहिए क्या? हाँ, आप दूसरे से पूछ लीजिए। वो नाम रवि हरचंद। म्हणजे कशासाठी आल्या? मैं आई आँखों के लिए आई हूँ। मेरे आँखों में तकलीफ हो रही थी थोड़ी सी। यहाँ पे अभी आपने जो अपना यहाँ पे चश्मे का तपास या आपके चेक करने के लिए और आपको जो भी यहाँ पे दवाई वगैरह के लिए कोई यहाँ पे कोई प्रकार का पैसे लगे हैं क्या? नहीं नहीं, हमको कोई पैसा नहीं लगा इसमें। किस प्रकार से आप प्रतिशत? बहुत अच्छे से ट्रीटमेंट करे वो लोग ने हमारा, और आँखों में चेकअप अच्छा किए उन्होंने। और ये मेरे को जो मेडिकल जो टैबलेट है, यहाँ पे जैसा अभी आपने कहा कि यहाँ पे निःशुल्क यहाँ पे जो अपने को सुविधा मिल रही है बहुत अच्छी थी। वामनराव बर्डे प्रतिष्ठान के करने से आपको जो निःशुल्क यहाँ पे सुविधा मिल रही है, हाँ ये उपक्रम ऐसे निरंतर चलना चाहिए क्या? हाँ, अच्छा मिल रही है, सुविधा बहुत अच्छी की उन्होंने। और जो मेरे हाथों में दवाई वगैरह मिल गई? हाँ, दवाई मिली है मुझे। पैसे लिए क्या? नहीं, इसके पैसे नहीं लिए उन्होंने, दवाई मिली है। 4-5 दिन के बाद मुझे बोले कि चश्मा दे देंगे हम आपको फ़ोन करेंगे, बोले घर पे, नहीं तो घर पे आएगा बोले चश्मा आपके, और दे दिया जाएगा बोले। यहाँ पे आपका आने के बाद में किस प्रकार आपका अनुभव रहा? बहुत अच्छा रहा, क्योंकि मुझे सम्मान अच्छे से दिए उन्होंने और चेकअप भी अच्छे से किए। धन्यवाद।